नमस्कार मित्रांनो, कशा आहात? सगळे मजेत होते. चला, एक सामायिक समीकरण वर्ग 8वी मध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही चलातील समीकरणांचा अभ्यास केला आहे मागच्या म्हणजे 7वी वर्गात आपण होतो त्या, नाही का? आता आपल्याला एकचे समीकरण काय आहे किंवा त्या समीकरणाची उकल काय असते, तर समीकरणामध्ये चलासाठीची किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात. ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते. आपण पाहिले उकल काढायची म्हणजे काय करायचे, तुम्हाला जे समीकरण तुमच्याकडे दिलेलं आहे जे सोडवायचे त्याचं त्याला उत्तर शोधणं म्हणजे त्या समीकरणाची त्यामध्ये काय झाली, ती उकल झालेली आहे असं आपण म्हणतो किंवा धरतो. तर समीकरणाचं गुणधर्म काय असते, समानतेचा. समीकरणाच्या दोन्ही बाजू तुम्हाला समान संख्या मिळवायच्या असतात. दोन्ही बाजू तून समान संख्या तुम्हाला वजा करायची किंवा समान संख्येने तुम्हाला गुणायचं. एका संख्येने आपण म्हणतो समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणून, म्हणजे त्या प्रकारच्या दोन्ही बाजू तुम्हाला त्या समान संख्येने करायच्या असतात. दोन्ही बाजूला गुणायचं, त्यानंतर शून्य उत्तर जी संख्या असते त्या संख्येमध्ये आपल्याला काम करायचं आहे. मागचा सराव संच 1.11 आपण पाहिला, त्याच्यामध्ये 2 प्रश्न सोडवले होते. 11.2 आणि 11.3 मध्ये आपल्याला आलेख दिलेले आहे, स्तंभालेख तुम्हाला तयार करायचं. लय अवघड काही काम नाही. आता आपण 12.1 एक सामायिक समीकरणामध्ये आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला समीकरण दिलेले बघा. तुम्हाला सांगितले समीकरणानंतर प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाची उकल आहे का ते ठरवा. आपल्याला ते ठरवायचं. ठरवण्यासाठी समीकरण दिलेले आणि एक्सच्या किमती पण आपल्याकडे पुस्तकामध्ये बघा, तुम्ही तुमच्या दिलेल्या किंवा इथे प्रश्नामध्ये पण आपण त्या किमती दिलेल्या आहेत. समीकरण काय बघा, एक मध्ये आपल्याला काम करायचं म्हणून x वजा 4 हे आपल्याला दिलेले आणि बरोबर दिलेले 3. आता x ची एक किंमत आहे आपल्याकडे -1, दुसरी किंमत आहे 7 आणि त्याच्यानंतर तिसरी किंमत आहे -7. अशा प्रकारचं एक समीकरण आपल्याला दिलेलं आहे. आता लक्षपूर्वक बघा, समीकरण आपण या ठिकाणी परत एकदा मांडू. x वजा 4 बरोबर 3 हे आपल्याकडे दिलेले. आता काय करायचंय, समीकरणामध्ये ह्या x ची किंमत आपल्याला मिळवायची. समीकरणात काय करायचं तुम्हाला, x ची काय किंमत दिलेली आपल्याकडे, किमती दिलेल्या आहेत. 1 दिली, 7 दिली, -1, 7 आणि -7 पण आपल्याकडे दिलेले आहेत. मग x ची पहिली किंमत किती आपल्याकडे, -1 ही त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायची. कशा समीकरणामध्ये आपल्याला ती मिळून घेऊ किंवा ती किंमत त्याच्यामध्ये ठेवू. आपल्याला काय माहिती, समजा ही 1 ही किंमत काय करायची आपल्याला, ही किंमत समीकरणामध्ये ठेवून मग ठेवून देऊ. आता ठेवताना 2 बाजू असतात बघा, एक त्याची डावी बाजू असते, एक त्याची उजवी बाजू असते. आता समीकरणाची डावी बाजू आपल्याला मांडायची, कारण हे कोणत्या बाजूला आहे, आपल्या डाव्या बाजूला x आहे. म्हणून मग आपण इथं काय करू, डावी बाजू व्यवस्थित मांडून घेऊ. डावी बाजू बरोबर. आता डाव्या बाजूत x आहे, x वजा आपल्याला 4 दिले समीकरण बरोबर आणि बरोबर 3 दिले, ते नंतर बघू. आता आपल्याला काय करायचंय, म्हणून x ची किंमत आहे -1 वजा 4, वजा होते अधिक, आपल्याकडे आले 5. आता मोठ्या संख्येचं चिन्ह त्या उत्तराला द्यायचं असते, म्हणून आपल्याकडे डाव्या बाजूत किती आले, -5 आले. आता ही झाली डावी बाजू. आता उजव्या बाजूत काय किंमत आहे ते आपल्याला बघायचं. मग उजव्या बाजूमध्ये काय किंमत आहे बाबा, 3 दिलेली बरोबर. मग उजवी बाजू इथं म्हणतो आपण, उजवी बाजू बोलला का रे बरोबर, 3 दिलेली. आता ही 3 समीकरणात मिळवता येईल का, नाही. डाव्या बाजूची किंमत किती आली, 5, डाव्या बाजूची आली 5, उजवी बाजू किती आहे, 3. मग डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याकडे आली का, नाही आली. मग आपण तसं लिहू. मग म्हणून डावी बाजू याच्यासाठी एक चिन्ह आहे बघा, डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू, बरोबर नाही उजवी बाजू. आता ही एक किंमत ठेवून बघितली होती अशा प्रकारे. एक x ची पहिली किंमत ठेवली, आता दुसरी ठेवायची, आता तिसरी ठेवायची, असं करत करत आपल्याला ते समीकरण ठेवायचं आहे. बघा समजलं का, अवघड काहीच नाही, तर समजायला सोपं जाणार आहे आपल्याला. x ची डाव्या हाताची बाजू पाहिजे. ज्या ठिकाणी आपण डावी बाजू उजवी बाजू करतो त्याप्रमाणे तुम्हाला डाव्याच बाजूची किंमत मांडायची, उजव्याच बाजूची किंमत मांडायची.
दोन्ही किमती सारख्या आहेत का ते बघायचं. आणि जर सारख्या नसतील म्हणजे आपल्याकडे समीकरणाची उकल आली का नाही, मग आपण काय लिहिणार, म्हणून x बरोबर -1 ही समीकरणाची उकल आहे का नाही. इथे लिहू आपण ही समीकरणाची उकल नाही. ती उकल आली का म्हणजे त्याचं उत्तर आलं का आपल्याकडं नाही आलं, म्हणून आपण ही समीकरणाची उकल नाही हे स्पष्ट लिहिले. आता दुसऱ्या ठिकाणी काय करायचं बघा, लिहून घ्या, व्यवस्थित पहा, लक्षात येते तुमच्या. हा बघा, आता बघा हेच समीकरण आहे. x ची किंमत घ्यायची आपल्याला 7. या समीकरणात x ची किंमत किती आली 7. इथे लिहू आपण उजवी बाजू बरोबर. उजवी बाजू बरोबर काय करायचं तुम्हाला, सॉरी डावी बाजू घ्यायची. आपण उजवी बाजू, आपल्याला डाव्या बाजूमध्ये किंमत दिलेली. डाव्या बाजूत x ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला 7. मग आपलं समीकरण काय, x - 4 बरोबर. आता 7 - 4 याचं उत्तर येणार. किती आलं उत्तर, 3 आलं. मग उजव्या बाजूचं काय आपल्याकडं, म्हणून उजवी बाजू बरोबर 3. आता उत्तरातल्या संख्या सारख्या आल्या का बघा. डाव्या बाजूत आपण काय केलं, 7 मधून -4 केलं, उत्तर आले 3. आपल्याला -4च होते, x ची किंमत आपण 7 घेतली. 7 घेऊन त्याच्यामधून वजा काय केलं 4. इथं x बरोबर किती किंमत घेतली आपण 7. ही कशामध्ये ठेवली, उजव्या बाजूत, आपल्या सॉरी डाव्या बाजूत x - 4 आपल्याकडे तिथं, म्हणून x ची किंमत आली 7. 7 मधून 4 वजा केले राहिले 3. मग उजव्या बाजूची किंमत पण आपल्याकडे 3च होती. म्हणजे आपल्याकडे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलं का, आलं. मग आता इथं लिहा, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आता ही समीकरणाची उकल आहे का, आहे. म्हणून आपल्याकडे किंमत किती होती दिलेली, x बरोबर 7. मग आपण इथे लिहू x बरोबर 7 ही समीकरणाची काय आहे, उकल आहे किंवा उकल दिलेली आहे. आता किंमत घ्यायची बघा आपल्याला -7 ही एक किंमत घेऊन आपल्याला आता काम करायचं. झालं का बघा, -7 घेतल्यावर ही किंमत येईल का ते आपल्याला बघायचं. मग आपण ते बघू. आता उजवी बाजूची किंमत उजव्या बाजूतच राहू द्या, फक्त इथं काय करायचं, थोडासा चेंज करायचा. डाव्या बाजूची किंमत आहे -7. आता बघा आपल्याला काय करायचं होतं, समीकरणामध्ये -7 ही किंमत ठेवून आपण ठेवली. डावी बाजू बरोबर 7 आहे आपल्याला दिलेली, -7 बरोबर. मग -7 - 4 बरोबर, वजा आधी. मग मोठ्या संख्येचे चिन्ह आलेले उत्तर दिलं आपण, आपल्याला 11. उजवी बाजू आहे 3. मग डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली का नाही. मग या समीकरणाची उकल आहे का नाही, इथं आपण आहे लिहिलं. आता इथं लिहिणार आहोत आपण ही समीकरणाची उकल नाही. आपल्याकडे तिचं उत्तर आले का नाही. आता पुढच्या प्रश्नामध्ये खूप छान मजा आहे. अशा प्रकारे सोपं आहे समीकरण. एक सामायिक समीकरणे खूप सोप्या पद्धतीने आहेत, ते आपण सोडवणारच आहोत आणि सगळेच आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. बघा, समजलं नसलं तर विचारा, घरी गेल्यावर विचारायचं असलं तर विचार, काही अडचण नाही. माझा नंबर तुमच्याकडे आहे. बघा अशा प्रकारे. आता पुढचा प्रश्न बघा, आपल्याला 9m बरोबर 81 दिले. नियमच्या 3 किमती आपल्याकडे दिलेल्या आहेत. मागच्या प्रश्नासारखंच हा पण प्रश्न आपल्याला सोडायचा मित्रांनो. 9m बरोबर 81 दिले तुम्हाला. मग आता समीकरणात काय करायचं आपल्याला बघा. समीकरणात जे समीकरण आपल्याला हे दिले, आता इथे m ची किंमत ठेवायची. m बरोबर किती दिले, पहिली किंमत किती आहे तुमच्याकडे 3. मग 3 ही किंमत ठेवून समीकरणामध्ये. मग आता ही किंमत ठेवायची म्हणजे दोन बाजू आल्या. पहिली बाजू आली आपली डावी बाजू आणि दुसरी येणार आहे आपल्याकडे उजवी बाजू. मग डाव्या बाजूमध्ये काय किंमत आहे तुम्हाला 3. मग आपण लिहू किती ठेवायची 3. मग 9 गुणाकारामध्ये 3 बरोबर. आणि बरोबर किती दिलेले आहे तुम्हाला, आता याचा येणारा गुणाकार
बरोबर आपल्याकडे आलं 27, आपल्याला 81 दिले. मग उजव्या बाजूत काय किंमत आहे बाबा? 81 दिलेली. मग इथं लिहायचं उजवी बाजू किती किंमत आहे इथं? 81. आलंय का आपलं डावी बाजू बरोबर उजवी बाजू? नाही आलं. मग म्हणून आपण लिहू डाव्या बाजू इतकी उजव्या बाजूची किंमत आली का? नाही आली. म्हणून आपल्याला डावी बाजू बरोबर नाही, उजवीच बाजू लिहावी लागल. उजवी बाजू. मग m बरोबर 3 ही समीकरणाची उकल आहे का? समीकरणाची उकल नाही. का आहे? बाजू बरोबर आले का? नाही आले. म्हणून ही उकल आहे का? नाहीये. बाजू बरोबर आले असत्या, दोन्ही बाजूची किंमत एवढी आली असती तर आपण ते केलं असतं. आता या ठिकाणी जर ही किंमत घेतली तर मग तुमची समीकरणाची उकल येणार आहे. जरा लिहायचं बघा. आता m बरोबर किती? आता m बरोबर किती किंमत घ्यायची आपल्याला? 9. बरोबर. m बरोबर किती किंमत घ्यायची? 9 घ्यायची. मग आपण घेऊ m बरोबर 9. 9 गुणिले 9 इथं आला 81. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे का? आहे. समीकरणाची उकल आहे का? आहे. ही उकल आहे. काय अवघड आहे सांग. जसं तुम्हाला करायचं होतं तसंच मी पण करून दिलं. समीकरणात m बरोबर 9 घेतल्यावर आपली किंमत येईल. म्हणून समीकरण m बरोबर 9 ही समीकरणाची उकल आहे. कारण 9 आणि 9 चा गुणाकार 81 झाला. 81 आपल्याला उजवी बाजू दिलेली होती. बरोबर. मग 81 दिल्यामुळे समीकरणाची उकल आपल्याकडे 81 आली. आता -3 जर ठेवली तुम्ही तर पुन्हा प्रॉब्लेम. गुणाकार तेवढाच येणार आहे. पण -3 दिल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे. असे प्रश्न आहेत. चला आपण पुढे बघूया. तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. जमते का? काही जण इथं सोडून दाखवणार आहेत मला. फक्त दुसऱ्यामधला दुसरा झाला आपला. तिसऱ्यामधलं काय नाही, उत्तर हेच येणार आहे तुमचं. फक्त -3. इथं जे आपण 81 लिहिले ते एकत्र करा. इथं -3 घ्यायचे म्हणून आपण कंसात घेऊ. बरोबर. इथं आले तुमचे -27. मग आता समीकरणामध्ये जर तुम्हाला उकल -3 घेऊन आहे का? नाही. मग ही समीकरणाची उकल नाही आणि डावी बाजू बरोबर उजवी बाजू पण आपल्याकडे आलेली नाही. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. झाले 2 सोडून. पुढचा बघा. जमत असेल तुम्हाला इथं सोडून दाखवा. म्हणजे आपल्याला पुढे कंटिन्यू करायला सोपं जाणार आहे. सोपं एक सामायिक समीकरण म्हणजे फार काय अवघड नाही. लक्ष द्या थोडंसं. आणि नाही जमलं तर आपण इथंच आहे का नाही? पुढं नेसते समीकरण सोडवायचे तर किमती दिलेले नाही. बघू काय होईल. झालं का? नाही मोडत. चला लिहा.